माध्यमिक विद्यालय 274 पर्वती पुणे या प्रशालेमध्ये जवळजवळ 27 वर्ष अध्यापनाचं कार्य करत आहे. एक तर 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांना इतिहास मराठी या विषयाचं अध्यापन करीत आहे. आज आपण मराठी विषयाचा एक वाट पाहताना या धड्याचा आपण संक्षिप्त रूपाने अभ्यास करणार आहोत. वाट पाहताना या शब्दामध्येच प्रचंड अर्थ सामावलेला आहे. म्हणजेच आपण घरामध्येच साधं उदाहरण जरी आपण पाहिलं की आई 2 मिनिटासाठी जरी बाहेर गेलेली असली तरी मनामध्ये हुरहुर लागलेली असते. ती किती वेळात घरी येईल, ती कुठे थांबली असेल, तिला काय अडचण तर आलेली नसेल, म्हणजे असे अनेक विचार येऊ शकतात मनामध्ये. मग हा जो विचार आपल्या मनामध्ये जो निर्माण होतो तर ती एक आपल्या आईबद्दलची एक तळमळ असते. तिच्याबद्दलचा एक मनामध्ये असलेला स्नेह भाव असतो आणि तो त्या ठिकाणी आपल्याला बेचैन करत असतो. आणि हाच भाव जो आहे वाट पाहताना या पाठामध्ये अरुणा ढेरे ज्येष्ठ लेखिका मराठी साहित्यामध्ये, विशेषतः त्यांच्या बाबतीत जर ओळख करून द्यायचं म्हटलं तर त्या महान अशा एक प्रसिद्ध कवयित्री आहेत, कथा लेखिका आहेत, संशोधक आहेत, समीक्षक आहेत, कादंबरीकार आहेत आणि त्यांच्या प्रत्येक लेखनामधून एक वैचारिक भाव वाचकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी काय होत असतो, निर्माण होत असतो. आता या ठिकाणी जर आपण विचार केला की त्यांच्या काव्याचं किंवा लेखनाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ते गेयता आहे, एक काव्यात्मकता आहे आणि वाचनामधून एक नवीन विचार आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. म्हणून मराठी साहित्यामध्ये अरुणा ढेरे यांना एक समीक्षक, साहित्यिक, कादंबरीकार, कवयित्री, लेखिका या सर्व उपाधींनी त्या ठिकाणी त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, काही कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. वाट पाहताना या पाठामध्ये आपल्याला मानवी जीवनाचे स्वभाव पैलू त्यांनी सांगितलेले आहे. विशेषतः या ठिकाणी जर आपण पाहिलं की प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये कशा ना कशाची तरी वाट पाहत असते आणि ही वाट पाहत असताना त्याच्या मनातील विविध पैलू जे असतात तो त्या ठिकाणी तो काय करत असतो, व्यक्त करत असतो. म्हणजेच या वाट पाहण्यामध्ये काही सुखद घटना, काही दुःखद घटना आणि उत्कटता, हुरहुर अशा मानवी मनातील असंख्य भावनांचं चित्रण वाट पाहताना या पाठामध्ये लेखिका अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. प्रत्यक्ष आपण या ठिकाणी पाठाला सुरुवात करूया. आता वाट पाहताना याच्यामध्ये त्यांनी बालपणातील त्यांच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत की विशेषतः या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कवयित्री वाट कशाची नेमकी पाहत आहे आणि का त्यांच्या मनामध्ये एवढी हुरहुर निर्माण झालेली. मग वाट कशा पद्धतीने त्यांनी कोणाची पाहिली ते या पाठामध्ये आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर आपण पहिलाच मुद्दा घेऊ इथे, वाट पाहताना. पहिला मुद्दा जो आहे तर त्यांना कशाची म्हणजे सर्वात प्रथमतः उत्कटता कशाची लागलेली आहे. आता इथे जर आपण पाहिलं की होळीनंतर आपल्याकडे मार्च एप्रिलचा कालावधी सुरू होत असतो आणि मार्च एप्रिल या कालावधीमध्येच आपल्या परीक्षा आलेल्या असतात आणि परीक्षा आल्यानंतर अभ्यासाची ओढ देखील आपल्या मनामध्ये असते. एरवी पावसाळा, हिवाळ्यामध्ये आपल्याला शाळा म्हणजे घराची ओसरी असो किंवा गॅलरी असो किंवा अंगण असो या ठिकाणी आपल्याला झोपता येत नाही. परंतु मार्च एप्रिल आल्यानंतर मात्र काय होतं तर घरातील लोकांकडून आपल्याला परवानगी मिळते. म्हणजेच या ठिकाणी जर आपण विचार केला तर मुलांना सर्वात मोकळ्या वातावरणामध्ये जर निद्रा पाहिजे असेल तर तो महिना जो असतो मार्च आणि एप्रिल. म्हणून लेखिकेला गॅलरी झोपण्याची एक ओढ लागलेली, म्हणजे ओसरी असो किंवा अंगण असो या ठिकाणी त्यांना झोपता येत. मग झोपण्याची परवानगी मिळाली. मग रात्रीच्या मुक्त वातावरणामध्ये चांगली झोप लागत असतानाच मनामध्ये एक स्वप्न सकाळी निर्माण होतं की आपण जाग यावी कोकिळीच्या आवाजाने. म्हणून लेखिका पुन्हा काय करते, कोकिळाच्या कुहू ओरडण्याची पाठे ती काय करते, वाट पाहते.
म्हणजे दुसरा मुद्दा काय तो पहाटे कोकिळेचे कुहू हा शब्द कानावर पडावा. म्हणजे आपण जाग जर आली, कुहू हा शब्दाने जर जाग आली तर आपला दिवसक्रम काय होईल, सकाळचा शुभ दिन जाईल. कोणालाही असं वाटतं का की आपण रात्रीच्या प्रहरी निद्रा घेतल्यानंतर सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात कशी व्हावी, सुंदर आणि मुक्त वातावरणामध्ये व्हावी. आणि कोकिळेचा आवाज आपल्याला माहिती आहे की कोकिळेच्या आवाजाने जर आपल्याला जाग येत असेल सुंदर वातावरणामध्ये, तर आपला दिनक्रम त्या ठिकाणी काय सुंदर जाऊ शकेल. म्हणून अरुणा ढेरे लहानपणी काय करत होत्या, पहाटे कोकिळेच्या कुहू या शब्दाची त्या ठिकाणी त्या काय करत होत्या, वाट पाहत होत्या. त्याचप्रमाणे पुढे सकाळी कोकिळेचं कवरण कानावरती पडल्यानंतर दिवसाची सुरुवात छान व्हायची. त्यातच मार्च आणि एप्रिलचा महिना असल्यामुळे आपल्याला पुन्हा अभ्यासाची ओढ होती. मग अभ्यास करता करताच लेखिकेच्या मनामध्ये सुट्टीची ओढ निर्माण व्हायची. केव्हा एकदाच्या परीक्षा होतील आणि केव्हा एकदा सुट्टी लागेल. म्हणजे कवयित्री या ठिकाणी कशाची वाट पाहत होती, परीक्षेनंतर सुट्टी लागण्याची त्या ठिकाणी ती काय करत होती, वाट पाहत. परीक्षेनंतर सुट्टीची वाट पाहत असायची. आणि स्वाभाविक प्रत्येक मुलांना परीक्षा झाल्यानंतर सुट्टीची त्या आतुरतेने वाट त्या ठिकाणी काय करत असतात, पाहत असतात. कारण आपल्या आवडीच्या लोकांकडे आपल्याला त्या ठिकाणी काय होत असतं, जायला मिळत असतं. आता इथपर्यंतचा प्रवास पाहिला बालपणातला. अजून एक त्यांनी त्यांच्या जीवनातली घटना सांगितलेली. वास्तविक पाहता अरुणा ढेरे यांचं जिथे राहायलाच ऍक्च्युली पुण्यामध्ये होते. शुक्रवार पेठ आणि मंगळवार पेठ या दोन्हींच्या मध्ये त्यांचं त्या ठिकाणी त्यावेळेला आपण जर जुनी संस्कृती जर पाहिली पुण्यातली तर वाडा संस्कृती होती. आणि लेखिकेचं कुटुंब देखील असंच एका वाड्यामध्ये राहिलं होतं. आता वाडा म्हटलं की 20-25 लोकांचं निराळ त्या ठिकाणी वास्तव्यास असायचं. आणि मग तो वाडा जो असायचा 20-25 लोकांचा चिरेबंदी वाडा असायचा. आणि त्या वाड्याला जो मोठा दरवाजा असायचा त्यालाच एक दिंडी दरवाजा असायचा. त्यालाच एक काय असायचा, दिंडी दरवाजा. आता दिंडी दरवाजा म्हणजे काय, म्हणजे आपण या ठिकाणी पाहिजे हा वाडा आणि त्या वाड्याला असलेला हा दरवाजा आहे. पण त्यालाच लागून पुन्हा काय असतो, एक छोटा दरवाजा असतो. हा मोठा दरवाजा असतो. तो एकदा रात्रीच्या वेळेला लागला किंवा दिवसभर लागला तर जायचं यायचं म्हटलं तर या छोट्या दरवाजाने जावं लागलं. ज्यांनी शनिवार दरवाजाला भेट दिलेली असेल तर आपण पाहतो खूप मोठा वाडा आहे, त्याच्यानंतर एक छोटासा दरवाजा आहे, त्यातून आपण काय करतो, आत आणि बाहेर जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, दिंडी दरवाजा. आता हा दिंडी दरवाजाचा उल्लेख लेखिकेने का केलेला आहे पा, तर त्याच्या पाठीमागचे कारण. कारण शनिवार वाड्यामध्ये काय असायचं, त्यावेळेला बकुळीची झाडं लावलेली होती आणि तिथे खूप फुलांचा सडा पडायचा. लेखिकेच्या अंगणामध्ये देखील त्या ठिकाणी मोगऱ्याचं झाड होतं पा. पण मुलांबरोबर मुलींबरोबर ते काय करायचे, शनिवारवाड्यामध्ये जायचे आणि बकुळीची फुलं गोळा करून आणायचे आणि घरातील लोकांना देवपूजेसाठी त्याची काय असायची, आवश्यकता असायची. आणि मग सकाळ उजळल्यानंतर कोकिळेचं काणी पडलं कुरकू, दिवसाची सुंदर सुरुवात व्हायची, अभ्यासाचं नियोजन व्हायचं आणि विशेषतः म्हणजे शनिवार वाड्यामध्ये जाण्याची देखील परवानगी त्या ठिकाणी मिळायची. म्हणजेच या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर लेखिका अरुणा ढेरे बालपणाच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी ते काय करत असायचे, वाट पाहत असायचे. त्याच्यानंतर एक हुरहुर त्यांच्या मनाला नेहमी लागायचे. कारण त्यांच्या दारामध्ये काय होते, उंबराचं झाड होतं आणि त्या उंबराच्या झाडावरती काय व्हायचं का, उंबराचे झाड आणि त्या झाडावरती राखून नाही येत असायचे म्हणजे पोपट. त्या उंबराला जे गुलाबी रंगाची फळं यायची ती फळं खाण्यासाठी त्या ठिकाणी हे राबाडी मैना यायची. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व मुलं त्यांचं निरीक्षण करत असायचे. आपल्याला माहिती आहे पोपटाच्या पंखांचा रंग हिरवा, पानांचा रंग हिरवा, पान कोणतं आणि पोपटांचे पंख कोणते, हा विरोधाभास त्या ठिकाणी अरुणा ढेरे यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की वाट पाहताना
मनामध्ये एक विरोधाभास त्या ठिकाणी निर्माण होतो. राघव आणि मैना त्यांना पाहिल्यानंतर मनात विरोधाभास निर्माण होत असेल. विरोधाभास निर्माण होत असेल. आता विरोधाभास म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जीवन जगत असताना कधी आपल्याला एखाद्या गोष्टीला विरोध होतो, प्रचंड विरोध होतो. काय वेळेला त्या विरोधामधूनच एक भास आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि न कळत आपण त्या वास्तवाशी काय असतो जुळत असतो. लेखिकेच्या बाबतीमध्ये तसंच झालं की उंबराच्या झाडावरती ज्यावेळेस पक्षी यायचे, राघव आणि मैना, आणि मग पानं आणि पक्ष्यांचे पंख, हा विरोधाभास निर्माण झाला की जीवनामध्ये देखील अशाच प्रकारचा विरोधाभास हा आयुष्यामध्ये माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, असा विचार त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी करत असे, निर्माण होत असे. आणि पुढे बालपणी हा विरोधाभासच त्यांना पुढे लेखिकेकडे, जे लेखिका होण्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट त्यांच्या जीवनामध्ये काय झाला, निर्माण होत गेला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की कवयित्री लेखिका अरुणा ढेरे यांनी वाट पाहताना या पाठाच्या माध्यमातून की माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारचे टर्निंग पॉईंट आले, मी कशी घडत गेलो, तर या सर्व संकल्पनांमधून त्यांच्या मनामध्ये नवीन नवीन चैतन्य त्या ठिकाणी काय झालं, निर्माण होत गेलं. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी जर आपण जर विचार केला तर त्यांनी बालपणी चित्रपट पाहिलेला होता. लहानपणातील घटना, एक घटना त्यांनी चिनी एक चित्रपट पाहिला होता. चिनी भाषेतील चित्रपट पाहिला. चित्रपटाचं नाव होतं पोस्टमन इन द माउंटन. लहानपणाचे त्यांनी ते घटना सांगतात की मी लहान होते त्यावेळेला मी काय काय मला आवडायचं, मी कशा कशाच्या आतुरतेने वाट पाहायची, आणि सर्व लहानपणी त्यांना ते आठवत होतं. ज्यावेळेस त्या मोठ्यापणी लेखिका झाल्या त्यावेळेस लेखनामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातले काही आनंदाचे क्षण सांगितलेले, तर त्या गोष्टींमधून सांगितले. आता पाहूया आपण लहानपणातील एक घटना कोणती घडली, त्याचा परिणाम पूर्व त्यांच्या मनामध्ये कसा झाला. तर असंच एकदा त्यांच्या पाहण्यामध्ये एक चीन चित्रपट आलेला होता, पोस्टमन इन द माउंटन. आता पोस्टमन म्हटलं की हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पहा, एक आजचं डिजिटल युग आहे. आज आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलच्या माध्यमामध्ये कनेक्टिव्हिटी पॉवरफुल आहे, त्यामुळे क्षणात आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. पण हा कालखंड जर आपण जर पाहिला की थोडा 50 वर्षापूर्वीचा कालखंड आहे, आणि त्यामुळे एकमेकांचं जर आपल्याला चौकशी करायची असेल, सुखदुःखाच्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील, तर त्यावेळेला फक्त पत्र व्यवहार केले जायचे. आणि ते पत्र व्यवहार पण 15 दिवसाला, महिन्याला किंवा 6 महिन्याला देखील व्हायचे. पत्रामध्ये चौकशी केली जायची किंवा दुःखद घटना कळवली जायची किंवा सण समारंभ या संदर्भात आमंत्रित केलं जायचं. आणि मग हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय होता. मग पोस्टमन पाहिला की प्रत्येकाच्या मनामध्ये उत्कटता निर्माण व्हायची की आपलं पत्र आलं असेल, आपल्या नातेवाईकांचा समाचार आपल्याला मिळेल. तर अशाच पद्धतीने लेखिकेच्या जीवनामध्ये एक जो चित्रपट पाहिला त्यात ते व्यक्तिरेखा जी होती पोस्टमनची, तर ती प्रभावी त्यांच्या मनावरती काय केली, विचार करून गेली. आता संदर्भ असा होता त्या पोस्टमनचा की तो पोस्टमन जो आहे, आता चिनी चित्रपट म्हटल्यानंतर पहा की तो डोंगराळ भागात तो चित्रपट चित्रित केलेला होता. आता पोस्टमन काय करायचा, तर डोंगराळ भागामध्ये असणारी जी घरे, छोटे छोटे गावं, त्या गावांमध्ये दिवसभर फिरायचा, त्या ठिकाणी तो पत्र द्यायचा. पण काय व्हायचं, एका घराजवळ आलं की त्या पोस्टमनला एक वृद्ध स्त्री काय करायची, आवाज द्यायची की माझं पत्र आलंय का. नवीन नवीन पोस्टमनला असं वाटायचं की ही बाई का अशी आपल्याला विचारणा करते. मग एक दिवस त्या वृद्ध स्त्री तो विचारणार होतो की आजी, मी आल्यानंतर पहिलं तुम्हीच मला प्रश्न करता, पत्र आलं का.
तर ती वृद्ध स्त्री सांगते की माझा मुलगा लहानपणापासून माझ्यापासून दूर गेलेला आहे किंवा तो परदेशात गेलेला असावा आणि बऱ्याच कालावधीपासून त्याची आणि माझी भेट होत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये माझ्या मुलाबद्दल तळमळ आहे, कौतुक आहे. तो आहे की नाही असं मला वाटतं आणि त्याचा जर मला जर तो जिवंत आहे का तो कुठे नष्ट झालेला आहे, जर अशी जर बातमी जर माझ्या मनामध्ये जर घर करून गेली तर माझं जगणंच त्या ठिकाणी काय होईल, नष्ट. त्या पोस्टमनला त्यावेळेला वाईट वाटतं. मग तो काय करतो, एक 8 दिवसांनी स्वतःचे एक पत्र लिहितो किंवा कोरपत्र हातामध्ये ठेवतो आणि ज्यावेळेस 8 दिवसांनी आल्यानंतर तो काय करतो, त्या वृद्ध स्त्रीच्या पहिला घरी जातो आणि तिला ते पत्र वाचून दाखवतो. पत्रामध्ये मुद्दा असा असतो की आई, मी बऱ्याच दिवसापासून तुझ्यापासून दूर गेलेलो आहे, कामामुळे मला वेळ नाही, पण तू वेळात वेळ काढून मी या ठिकाणी तुला काय केलंय, पत्र लिहिलेलं आहे. आणि हे वाचल्यानंतर त्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव तो काय करत असतो, टिपत असतो. आणि ते ऐकल्यानंतर ती वृद्ध स्त्री एवढी आनंदित होती आणि त्या पोस्टमनलाच मुलगा समजून ती त्याला म्हणजे काय करते, शुभ आशीर्वाद देते. आता पोस्टमनचं कार्य दैनंदिनी चालू होतं. डोंगराळ भागात फिरणे, पत्रव्यवहार करणे, देणे घेणे. तोच पोस्टमन एकदा काय करतो, खूप आजारी पडतो. मग हे पोस्टाचे त्याचे नोकरी पुढे कोण करणार, खंडित करायची का सेवा, असा अधिकाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण होतो. अधिकारी वर्ग चांगला असतो आणि मग त्या पोस्टमनला म्हणतात की ठीक आहे, आम्ही तुझी सेवा काय खंडित करणार नाही. मग पोस्टमन त्यांना सांगतो की माझा एक मुलगा आहे, तो माझ्याबरोबर काय करेल, रोज येईल आणि हे पत्र काय करेल, वाटेल. अधिकारी परवानगी देतात. पोस्टमन त्या मुलाला बरोबर घेतो आणि वाड्या रस्त्यावरती फिरतो, त्या ठिकाणची माणसं घरं यांची ओळख करून देतो. असंच ओळख करून देत असतात त्या वृद्ध स्त्रीच्या घराजवळ येतात. पोस्टमनचा आवाज ऐकल्याबरोबर ती वृद्ध स्त्री बाहेर येते. वास्तविक त्या ठिकाणी जर पाहिलं, त्या वृद्ध स्त्री अंध असते, तिला दिसत नसतं. फक्त शब्दावरती तिला माहीत असतं की आपला आवाजावर आणि शब्दावर आपल्या जवळचे इतकं परकीय लोक हे ती जाणत असते. आणि शब्द काठी पडल्याबरोबर ती काठी टेकत टेकत बाहेर येते आणि पोस्टमनला म्हणते, माझं पत्र आलं का? तो म्हणतो, आजी तुमचं पत्र आलेलं आहे. आणि खिशातला एक कोरा कागद काढतो आणि त्या ठिकाणी काय करतो, वाचायला सुरुवात करतो. तोच मुद्दा पुन्हा पुन्हा घेतो, पण त्याच्यामध्ये नवीन एक शब्द प्रयोग करतो की बऱ्याच दिवसानंतर माझ्या मनामध्ये तुला भेटण्याची की इच्छा आहे आणि ती इच्छा मी लवकरच काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. वेळात वेळ काढून मी तुला भेटायला येणार आहे. आणि हे शब्द कानी पाडल्यानंतर त्या मातेच्या चेहऱ्यावर एवढा आनंद उसळून वाहत असतो की ते पाहून तो पोस्टमन देखील त्या ठिकाणी भारावून जातो. त्याचं त्या ठिकाणी पत्र देत वाचून झाल्यानंतर ते तिथून निघतात. त्या मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो की तुम्ही त्या आजीला का फसवलं? मग त्या ठिकाणी तो सांगतो की हा मी त्या आजीला फसवलेलं नाही. आजीचा मुलगा अशा दूर वातावरणामध्ये गेलेला आहे. जर तिला जर कळलं की तो मुलगा जिवंत नाही तर ती वृद्ध स्त्री त्या ठिकाणी काय करेल, त्याचा प्राण त्यागेल. तिलाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणून मी खोटं खोटं पत्र वाचतो. आता तुलाही इथून पुढे काय करावं लागणार आहे, असेच खोटे पत्र वाचून तुला त्या मातेचं म्हणजे जगण्याची दिशा तुला ठरवावी लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण जर पाहिलं की 3 व्यक्तिरेखा दिसतात आपल्याला. एक वृद्ध स्त्री, एक पोस्टमन आणि पोस्टमनचा मुलगा. तिघांचे विचार वेगळे. वृद्ध स्त्री पोस्टमनवर विश्वास ठेवते म्हणून तिचा मुलगा जिवंत आहे म्हणून तिला जगण्याची दिशा तिला कळते. मुलगा वडिलांना नाव ठेवतो की तुम्ही खोटं का वागता. पोस्टमन मुलाला सांगतो की माझ्या खोटे बोलण्यामध्ये एक जीव त्या ठिकाणी काय करणार आहे, जगत आहे. म्हणजेच हा संदर्भ जर या ठिकाणी जर आपण जर पाहिला तर वाट पाहताना या पाठामध्ये व्यक्ती चित्रणांचाच खऱ्या अर्थाने अरुणा ढेरे यांनी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. म्हणजे ज्याला जीवन जगायचं, चांगलं जीवन जगायचंय, तर नेहमी दुसऱ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. आणि त्यातूनच एक जगण्याची कला त्या ठिकाणी प्रत्येकाला मिळू शकते. आणि शेवटी पाठाचा सारांश सांगत असताना मला असं सांगावं लागेल की वाट पाहताना हा जो पाठ जो आहे त्याचं शीर्षक जरी आपल्याला थोडासा विचित्र वाटला तरी जगण्याची दिशा दाखवणारा हा पाठ आहे. कारण या पाठामध्ये लेखिकेने वेगवेगळ्या प्रकारचे पैलू या ठिकाणी काय केलेले, उलगडलेले. म्हणजेच या पाठामध्ये एकमेकांबद्दलचा घट्ट विश्वास आहे, एकमेकांबद्दलचा एक सहानुभूती आहे,
जीवनामध्ये जीवन जगत असताना अडचणी येतात, अशा वेळेला धीर देणं हा एक विचार या पाठामधून लेखिकेने सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल की वाट पाहताना म्हणजे आपण जरी विद्यार्थी दशेत जरी असलो तरी आपलं जीवन, आपलं शिक्षण, आता शिक्षण झाल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी लागावी, चांगलं आपलं कुटुंब असावं, आपल्या आई वडिलांच्या सानिध्यामध्येच आपण केलेली प्रगती त्यांना दाखवावी, असंच आपण उर्वरित जीवनामध्ये वाट पाहणार आहोत, असा सारांश या पाठामध्ये लेखिकेने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि या ठिकाणी मी माझं वाट पाहतो हा पाठ मी संपतो.